भारताला G7 ची गरज का आहे? G7 चा भाग नसतानाही भारताला आमंत्रण. तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. इटलीमध्ये G7 परिषद सुरू आहे, तर यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. तर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे. तर यावेळी नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट देखील घेतली. तर G7 हा जगातील सर्वात प्रगत अर्थव्यवस्थेचा समूह मानला जातो. भारत G7 या समूहात नसला तरी देखील गेल्या काही वर्षात भारताला पाहुणा देश म्हणून आमंत्रित केले जाते. तर G7 गटाची भूमिका नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात. प्रमुख जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा गट काम करतो. तर G7 ने जटिल आर्थिक मुद्द्यांवर अधिक तांत्रिक आणि तपशीलवार चर्चेची गरज ओळख आणि चर्चा करण्यासाठी मंत्रीस्तरीय बैठकी G7 ने सुरू केल्या. भारत G7 चा सदस्य नाही, पण तरीही भारताला आमंत्रण का? तर यावर्षी इटलीने भारताला पाहुणा देश म्हणून आमंत्रित केलंय. तर वास्तविक G7 ने भारताला निमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर 2019 पासून भारताला दरवर्षी G7 मध्ये आमंत्रित केलं जाते. तर भारताला 2023 मध्ये जपानने, 2022 मध्ये जर्मनी, 2021 मध्ये UK आणि 2019 मध्ये फ्रान्सने आमंत्रित केलं होतं. तर 2020 मध्ये अमेरिकेने भारताला आमंत्रित केलं होतं, परंतु कोविड-19 मुळे परिषद रद्द करण्यात आली होती. जगात भारताचा प्रभाव आणि जबाबदारी वाढत आहे, त्यामुळे कोणीही भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचा प्रभाव कमी होत असताना हे विशेषतः महत्त्वाचं आहे. अमेरिका आणि चीन रशिया यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे UNSC यापुढे कठोर निर्णय घेण्यास सक्षम नाही. संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. भारताचा GDP ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि कॅनडापेक्षा जास्त आहे. तसंच भारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे G7 दरवर्षी भारताला आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी संवाद साधू इच्छितो. जगाला चीनऐवजी भारतासारख्या जबाबदार शक्तीची गरज आहे. चीन आणि भारताची वाढती उंची असूनही दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे फरक आहे. G7 मध्ये भारताचा समावेश G7 साठी ग्लोबल साऊथचे महत्त्व प्रतिबिंबित करतो. तर G7 चे लक्ष ग्लोबल साऊथवर आहे, कारण अमेरिका आणि चीन ग्लोबल साऊथच्या देशांमध्ये प्रभावासाठी स्पर्धा करत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी लोकशाही फ्रेंडली चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.